मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी युवराजला म्हणते, मला तर हे चित्र वेगळंच काहीतरी दिसतंय. हा जे जे नसून दुसराच कुणीतरी आहे असं मला समजतंय आणि तो मला न्यायला इकडे आलाच नाहीये. त्याचा वेगळाच काहीतरी इरादा आहे. कारण सकाळी नीरीच्या बाबतीत जो काही प्रकार घडला, नीरी आणि डॉल्बी भाऊजींना एकत्र आणण्याचा प्लॅन फक्त त्याचा होता आणि सकाळी नीरीबरोबर तो काहीतरी बोलत सुद्धा होता. तेव्हा हे ऐकताच युवराजच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो म्हणतो, काय? त्यावरती ती म्हणते की हो, ते दोघे काहीतरी बोलत होते. मी नीरीला विचारलं पण नीरीने काही सांगितलं नाही. ती आता युवराज म्हणतो, मला तर असं बापूसाहेबांवरच डाऊट येतोय. नक्की बापूसाहेबांचंच काम असणार आहे आपल्याला त्रास देण्यासाठी. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, यामागे आईसाहेबांचाही हात असेल आणि ही गोष्ट आईसाहेबांना माहीत असेल. मी आता त्यांना जाऊन विचारणारच आहे. ती पिंकी म्हणते, आपल्याला सर्व गोष्टी अगदी जपून करायला हव्यात. तुम्ही आईसाहेबांना असा अचानक विचारू नका. त्यावरती युवराज म्हणतो, नाही, मी आता या जेजेचा सोक्षमोक्ष लावूनच टाकतो. बापूसाहेब यांना मदत करतायत का? हॉस्पिटलमध्ये बसून काय काय करतायत, काय गेम खेळतायत मी बघतोच आता, असं म्हणून आता तो हॉलमध्ये येतो आणि आईसाहेबांना जोराजोरात आवाज देऊ लागतो. तेव्हा आता सुशीला तेथे येते आणि विचारते, काय रे, माझ्या नावाने बोंबलायला तुला काय झालं? युवराज हा रागातच म्हणतो, मी का बोंबलतोय तुम्हाला माहीतच असेल. मलाही काहीतरी सत्य समजलेलं आहे. तेवढ्यातच घरातील सर्वच जण आता तेथे येतात. त्यावरती आता सुशीला विचारते, काय झालं, बोल ना पटकन, माझ्याकडे वेळ नाही आहे. तेव्हा युवराज म्हणतो, निरीताईंना घरातून तुम्हीच जायला सांगितलं होतं ना, तेव्हा त्या पोरीचं नाव माझ्यासमोर घ्यायचं नाही, असं आता रागातच सुशीला म्हणते. वरती युवराज म्हणतो, मी तुम्हाला चित्रावहिनीच्या रूममध्ये जाताना पाहिलं होतं आणि चित्रावहिनी सुद्धा काहीतरी गुलुगुलू करत बोलत होत्या, मी पाहिलं होतं. तुम्ही निरीताईविषयीच बोलत होतात ना. तेव्हा आता चित्रा चौताळते आणि म्हणते, ओ युवराज भाऊजी, माझ्यावर अजिबात संशय कसला घ्यायचा नाही, नाहीतर मी बघूनच घेईल. युवराज म्हणतो, काय करणार आहात तुम्ही? सत्य आता चित्राला गप्प करतो. तर आता सुशीला म्हणते, हो, काढलं मी या नीरीला बाहेर आणि माझा हाच प्लॅन होता. मला नकोय ती मुलगी घरात माझ्या. काय करणार आहे सांग बरं, असं म्हणून ती खूपच चिडते आणि म्हणते, मी या मुलीला घराबाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही. तेव्हा डॉल्बी आणि नीरी दोघेही खूप घाबरतात. त्यापुढे आता युवराज म्हणतो, ते सर्व जाऊ द्यात, परंतु बापूसाहेबांनी आम्हाला अजूनही त्रास द्यायला सुरुवात केली आहे. म्हणजे तो जे जे घरात आहे ते तुमच्या आणि बापूसाहेबांच्या सांगण्यावरूनच ना. तेव्हा आता सुशीला एकदम गप्प बसते. तेव्हा हा नवीन प्याद कशासाठी पेरला आहे? माझ्या बायकोला, माझ्या कारभारणीला त्रास देण्यासाठी का? अहो, माझ्या कारभारणीने जेव्हापासून राजकारणातील बापूसाहेबांचं भांडं फोडलं, त्यांचं कारस्थान उघडकीस केलं, तेव्हापासून तुम्ही माझ्या कारभारणीला खूप त्रास द्यायला सुरुवात केली आहे. मला काही माहीत नाही का मी उगीच गप्प बसतो म्हणून एवढे दिवस शांत आहे, असं आता युवराज चौताळून म्हणतो. आता युवराजच्या तोंडून हे बोलणं ऐकून सर्वांना जरा धक्का बसतो. तेव्हा सत्य आणि छबी हे लगेच सुशीलाला विचारू लागतात, जर बापूसाहेबांनी असं केलं असेल, स्वतःच्याच मुलांविरुद्ध कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतील, तर आम्हाला बाप म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते. तेव्हा आता सुशीला म्हणते की, बाप रे, बापाविरुद्ध एवढं काही बोलताय? अरे, ज्या बापाने तुम्हाला आजपर्यंत एवढ्या सुखसोयी दिल्या, जीवाचं रान करून एवढ्या हवेलीत राहायला आणलं, तरीही तुम्ही त्याला असं बोलताय? माझा तरी कुठे टाकल्या, असं म्हणून सुशीला जोराजोरात ओरडू लागते. आणि हे कुणामुळं होतंय? काल आलेल्या मुलीच्या सांगण्यावरून होतंय, असं म्हणून ती आता पिंकीकडे बोट करते. पिंकीला आता खूप वाईट वाटतं. तर सुशीला आता डोक्याला हात लावत, आम्ही काय अवलाद पैदा केली, असं म्हणते. त्यावरती युवराज म्हणतो, आई साहेब, तुम्ही अजिबात विषय बदलायचा नाही. अगोदर आम्ही जे काही विचारलं आहे ना, त्याचं तुम्ही उत्तर द्या. अजिबात विषय बदलायचा नाही, असं युवराज रागातच म्हणतो. त्यावरती सुशीला म्हणते, साहेबांना यामधलं काहीही माहीत नाही आणि त्या साध्या भोळ्या माणसावर तुम्ही का संशय घेताय, असंही आता रागातच सुशीला म्हणू लागते. तेव्हा तो साधा भोळा माणूस नाहीये, त्या जेजेने नीरी आणि डॉल्बी भाऊजींना फूस लावलीये, असं आता पिंकी सत्य सांगते. आता पिंकी ही जेजेचं कारस्थान सांगू लागते की जेजेनेच नीरी आणि डॉल्बी भाऊजींना फूस लावली, त्यामुळेच नीरी ही नोकरीचा फॉर्म भरण्यासाठी जेजेच्या सांगण्यावरून गेली. तेवढ्यातच तेथे आता जेजे येतो आणि म्हणतो की, एक मिनिट पियू, अगं तू किती खोटं बोलतेस. तेव्हा जेजे आल्याबरोबरच युवराजला खूप राग येतो. तर जेजे लगेच आता डाव फिरवू लागतो आणि पिंकीला म्हणतो, मला सांग अगं पियू, ही चिरीमिरी नीरी डीजे डॉल्बींच्या रूममध्ये ज्यूसचा ग्लास घेऊन जात होती, तेव्हा तुला माहीत होतं ना, तिने सांगितलं होतं ना? त्यावरती पिंकी म्हणते, हो, माहीत होतं मला. जेजे म्हणतो, पाहिलं ना आईसाहेब, माझी पिहू किती प्रेमळ आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, पिहू नेहमी दोन माणसांना एकत्र आणते, म्हणजेच
दोन प्रेमी जीवांची घालमेल तिला समजली असेल. चिरीमिरी निरीला डॉल्बीच्या रूममध्ये तिने पाठवलं. पिंकी आणि युवराज खूप रागात त्याच्याकडे पाहू लागतात. तर आता डॉल्बी पुढे येतो आणि आईसाहेबांना हात जोडून म्हणतो की प्लीज आईसाहेब, मी असं काहीही केलेलं नाही आहे, माझं चुकलं, मी त्यांना तिकडे ऑफिसमध्ये घेऊन गेलो. पण आईसाहेब, माझ्या मनात असं काही नव्हतं, त्यावरती आमचं एकमेकांवर प्रेम नाही आहे असं डॉल्बी म्हणतो. ते आता आमच्यामध्ये फक्त मैत्री आहे असं निरी म्हणते. तर जे जे म्हणतो असं कसं डीजेवाले डॉल्बी, तुम्ही खोटं बोलताय का? तुमचं एकमेकांवर प्रेम असेल तर तसं सांगा सर्वांना, काहीतरी करेल कुणीतरी. सर्वांनाच पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो की या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यावरती आता छबी खूप जोरात जे जेवर ओरडते आणि म्हणते तुम्हाला कळत नाही का हो, त्या दोघांचे चेहरे कसे झाले आहेत ते पहा, किती निष्पाप आणि निरागस आहेत, ते दोघे लहान आहेत. तेव्हा हे दोघे लहान आहेत का असं जे जे म्हणतो आणि इकडे तिकडे पाहत मला तर इथे कुणी लहान दिसत नाही. खरंच मी तुम्हाला सांगतोय, या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. मी तुम्हाला एक सांगू का छबीदार छबी, अहो जर तरुण वयात आल्यावर चेहरे आणि मन कसं मोहरलेलं असतं हे वेगळं सांगायची तुम्हाला गरज नाही. छबी आता रागातच त्याच्याकडे पाहू लागते आणि मग तो लगेच चित्राकडे जातो आणि म्हणतो काय मग चित्रविचित्र वहिनी, सुद्धा डीजेवाले डॉल्बी आणि चिरीमिरी निरी यांच्याबद्दल संशय आला होता ना की दोघांमध्ये नक्की काहीतरी शिजतंय. त्यानंतर डॉल्बी हा पुढे येतो आणि सुशिलाला म्हणतो माझं आणि निरीचं एकमेकांवर प्रेम नाही आहे, मी तुला किती वेळा सांगू. तेव्हा आता सुशिला म्हणते गप्प बस रे तू, तू तर काही बोलूच नको. आणि युवराज जेव्हा आग लागते ना तेव्हाच दूर निघतो, तुला तर माहीत असेल. असं म्हणून ती आता डॉल्बीवर संशय घेते आणि म्हणते ही मुलगी आत्ताच्या आत्ता या घरातून गेली पाहिजे. तेव्हा डॉल्बीला खूप राग येतो. तो आता रागातच सुशिलाला म्हणतो नाही, निरी इथून कुठेही जाणार नाही असं म्हणून तो तिच्याकडे पाहू लागतो. निरी म्हणते हो शांत व्हा जरा. त्यावरती डॉल्बी ऐकायला तयार नसतो म्हणून सुशिला जाते आणि त्याच्या 2-3 कानाखाली मारते. तेव्हा आता छबी आणि सत्या म्हणतात की आईसाहेब तुमचं हे काय चाललंय मला कळतच नाही. सुशिला आता हट्टालाच पेटते की अगोदर या मुलीला घराबाहेर काढायचं. युवराज म्हणतो नाही, मी निरीताईंना शब्द दिला आहे, त्या इथून कुठेही जाणार नाही. तर आता पिंकी म्हणते धनी प्लीज वाद वाढवू नका, उद्या सकाळी निरीला पप्पांकडे सोडून येते. तेव्हा युवराज म्हणतो नाही कारभारीन, मी तुम्हाला सांगितलं ना अजिबात निरीताई इथून कुठेही जाणार नाही, मी त्यांना तसा शब्द दिलाय. पिंकी आता सुशिलासमोर हात जोडते आणि म्हणते प्लीज अहो सासूबाई, तुम्ही तरी असं काही वेडवाकडं पाऊल उचलू नका. त्यावरती सुशिला म्हणते तुला तुझ्या घरातील माणसं प्रिय आहेत ना, आहेत ना मला सांग. तेव्हा पिंकी म्हणते हो आहे. सुशिला म्हणते मग काढ तिला घराबाहेर तुझ्या बहिणीला. तर पिंकीचा आता नाईलाज होतो, ती म्हणते उद्या सकाळी काढते, मी तिला पप्पांकडे नेऊन सोडते. पण सुशिला ऐकायला तयार नसते. तेव्हा हे घर हे जेजेचं आहे, आई तू इथे सुद्धा भाडोत्री म्हणून राहतेस ही गोष्ट लक्षात ठेव असं आता रागातच छबी म्हणते. तेव्हा जेजे साहेब तुम्हालाही असं वाटतं ना या मुलीने घराबाहेर जावं असं आता सुशिला जेजेला विचारते. जेजे म्हणतो ही किती निरागस निष्पाप मुलं आहे, त्यांना आपण असं काही करायला नको. आणि कसं आहे ना आईसाहेब, कुणालाही कधी घराबाहेर काढू नये असा आता तो चांगलाच सुशिलाला टोमणा मारतो. तर आता जेजेने चांगलीच आग लावून दिलेली असते. तर तो गालातल्या गालात हसू लागतो. नंतर सुशिला म्हणते ए पोरी, तू काढणार आहे की नाही तुझ्या बहिणीला घराबाहेर. पिंकी म्हणते की हो. त्यावरती आता युवराज म्हणतो कारभारीन, जर तुम्ही निरीताईंना घराबाहेर काढलं तर मग मी तुमच्याशी आयुष्यभर अबोला धरेन. तेव्हा आता पिंकीला खूप मोठा धक्का बसतो. तर सुशिला म्हणते युवराज तू हट्टी आहेस ना, तर मी 2 हट्टी आहे, तू बघतच राहता मी म्हणून ती आता पॉयझनची बाटली काढते आणि म्हणते आता मी हे पिऊन मरणार आहे. तेव्हा आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण आता तिच्या पाठीमागे धावतात. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुशिला ते पॉयझन पिऊन घेते, तिच्या तोंडातून फेस येतो. आता युवराज हा जेजेला खूप मारतो. नंतर सुशिलाला आता ऑक्सिजनवर ठेवलेलं असतं. जेजे तेथे जातो आणि तो ऑक्सिजन काढतो आणि खूप हसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.